सुस्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता तसंच प्रकाशवाला आणि आई त्याचप्रमाणे विलास गावची आई जीवदानी आई मुंबादेवी वंदन करो. त्याचप्रमाणे आई जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला वंदन करो. असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदय सरदार हिंदू हृदय सरदार बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन करून आई नवलाई कृपेने सगळे सादर करत आहोत. या मोसमातील दुसरा प्रयोग या मोसमातील दुसरा प्रयोग सुमधुर संगीत आणि रंगाचा गाण्याला फुलवणारा उत्कृष्ट नृत्याचा आविष्कार. या वक्तव्यामध्ये भाग घेणारे कलावंत या वक्तव्यामध्ये भाग घेणारे कलावंत हिरण्यकशिपू आपला सर्वांचा लाडका आणि ज्याच्या तुमच्या सर्वांच्या हृदयात स्थान ठेवलं आहे असा श्री परेश पांडुरंग पागरे, दयाळू राणी श्री संतोष बारे भटकरे, नारद श्री उमेश चंद्रम पागरे, प्रल्हाद कुमार विवेक रमेश गोंबरे, आचार्य कुमार सागर गणेश बारसकर, आर्याशिपाई श्री जयेश यशवंत पागरे, कार्याशिपाई श्री सुनील पागरे, गुरुश्री कुमार अक्षय गंगाराम गोंबरे, ब्रह्मदेव प्रणय चंद्रकांत पागरे, वाघ संदीप पागरे आणि राहुल पागरे. कोकणची लोककला अर्थात नमन, पारंपरिक गवळण आणि पौराणिक हृदयस्पर्शी भक्तिमय मगनाट्य भक्त प्रल्हाद. लेखक श्री अनंत कृष्ण पागरे, दिग्दर्शक श्री गंगाराम मोधाड, नृत्य दिग्दर्शक श्री गणेश पुनारी, गीतकार श्री विलास मुरन, शाहीर प्रकाश पांढरे, संदेश आंबेकर, गायक शाहीर प्रकाश पांढरे, शाहीर योगेश गावडे, हेमा लोहार, ढोलकी मृदुंग श्री विलास मुरन, ऑर्गन संदेश आंबेकर, बँड कुंदन धारवी, रंगभूषा गणेश मुदारी सर, विशेष कार्य शाहीर विनोद खटकरे निर्मित श्री कार्याश्वरी नाट्य निर्माण मंडळ वडा. पुन्हा एकदा हे वक्तनाट्य भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, भक्त दैत्यराज हिरण्यकश्यपू, वाह, डोळे उघड. मी तुझ्या तपश्चर्येनं प्रसन्न झालो आहे. ही तर आपलीच कृपा. दैत्य सम्राट, तपश्चर्या करण्यात तू देवापेक्षाही कमी नाहीस हे सिद्ध करून दाखवलं आहे. पाहिजे तो वर मागून घे. आधी मला वचन द्या. हे वचन. पण महान तपश्चर्या करण्याचं कारण काय? मला त्रिलोक जिंकायचा आहे. कोणत्याही शस्त्रापासून, अस्त्रापासून, नरमादीपासून आम्ही आकाश पाताळ या भूतलावर न दिवसा न रात्री अशा अत्याचारी शक्तीचा
तत्वाचं वरदान मला द्या. हिरण्यकश्यपू, दुसरं काहीही माग, पण अमरत्वाचं वर मागू नकोस. आता काय तर आपण आम्हाला वचन दिलेलं आहे आणि हो, भक्ताला वर देणं अथवा न देणं हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. आजवर प्रसन्न झाल्यावर आपल्या भक्ताला असं वेंद परत पाठवलं नाही. हिरण्यकश्यपू, तू मला वचनामध्ये बंदिस्त केलं आहे. ठीक आहे, तथास्तु. आज मी कृतार्थ झालो. काळाला जिंकलं. माझ्या वरशक्तीने सारं त्रैलोक्य काबीज केलं. विजयी झालो. विजयी होऊन मी माझ्या पराक्रमाचा शौर्य त्रिखंडाला दाखवणार. सारा शूरगणाला सराकी बळा करून वैकुंठ सिंहासनी काबीज करणार. आज माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. सारे देव माझे दास बनवणार. अरे नार्या, मी काय बोलतो? बोल ना. अरे आता कंटाळा आलाय. माझी तुझी गंमत सांगते. कसली गंमत आणते साहेब? माझ्याबरोबर घडलेली गंमत रे. सांग सांग सांग. अरे तुला माहिती आहे आता बरं लग्न झालं. सगळ्यांना माहिती आहे. हो मग. अरे लग्न झालं. बोला आता बायकोला पोसायचं आहे. तर पोचणार कसा? म्हणून बोललो राजवाड्यात यावं आणि ही नोकरी करावी. नोकरी माहिती आहे. अरे मग नोकरी केली. मग दादा वहिनीचं पत्र आला. काय झालं काय? निरोप आला. बोलतो जसा असशील तसा लगेच ये. जसा असेल तसा तू ये. अरे मग काय मी घाबरलो. मग? तो नेमकी झालं काय? मग याच कपड्यावर लगेच मी गावाला पळालो. असाच हाच कपड्यावर. याच कपड्यावर मग? आणि मी तुला सांगतो हा. गेलो गावाला. मग? दादा असा दरवाजात बसलेला. तुला माहिती आहे मी दादाला घाबरतो. तर दादाला विचारलं, हा. अरे माझी बायको कुठं आहे? म्हणजे तू बायकोला स्वतःला गेला अरे गावाला? आता एवढ्या दिवसात जाणार तर बायकोलाच विचारणार ना. मग बायको कुठं? दादा बोलतो मला नको विचारू. अरे तुझी बायको आणि तू दादा असं का म्हणतो तुला? अरे तो बोलत जा तुझ्या वहिनीचा विचार. मग? तो वहिनीला शोधत गेलो. वहिनीच्या दुकानात. तर दुकानात गेलो. बोलो वहिनी, अरे माझी बायको कुठं आहे? मग? ती बोलते जा दादाला विचार. म्हणजे हा काय प्रकार आहे? दादाच पण नको म्हणतो. मला पण समजलं नाही. आमचा दोघांचा राग आला. ह्याच रागाच्या भरात ह्याच कपड्यावर सासरवाडीत गेलो. सासरवाडीत गेलो. तो सासू सासरा बसलेला म्हणजे मला सासऱ्यानं बघितलं का त्या कपड्यावर. काय म्हणतोस मला काय? वाटलं काय राजसेवक आलं का काय मला अरे बघायला. बरोबर याला. असाच ह्याच कपड्यावर गेला असतं काय? मग घाबरले ते आणि हे घाबरले काय झालं ते सांग. त्यांना गेल्या हा. आता काय बदललाय हा. म्हणजे असं बदललाय ना. हा. ते बोलतात ना आता काय ते काय म्हणतात? काय बोलतात ते? हल्ली बिघडला जमाना या दुनियेचा हो. 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 ओ हल्लीचा जमाना जी आहे का हो काळी. हल्लीचा जमाना जी आहे का हो काळी. हल्लीचा जमाना
भाऊ भाऊचे वैरी झाले. बापाला पुत्र मारू लागला, बापाला पुत्र मारू लागला, बापाला पुत्र मारू लागला, बापाला पुत्र मारू लागला. हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो. अहो सून सासूला मारू लागली, सून सासूला मारू लागली, सून सासूला मारू लागली, सून सासूला मारू लागली. अहो पर्वत कटले जाऊ लागले, पर्वत कटले जाऊ लागले, पर्वत कटले जाऊ लागले, पर्वत कटले जाऊ लागले. हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, हल्ली बिघडला जमाना यातून येता हो. हल्लीच्या जमान्याची ऐका हो कहाणी, हल्लीच्या जमान्याची ऐका हो कहाणी, हल्लीच्या जमान्याची ऐका हो कहाणी, हल्लीच्या जमान्याची ऐका हो कहाणी. हल्ली बिघडला जमाना यातून येता हो, 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 हल्ली बिघडला जमाना यातून येता हो. असं सर्व झालं. मारलं तर मारलं, सासूनं जेवायला वाढलं, ते जेवायला वाढलं म्हणजे कोणते माझी बायको कुठं आहे? काय एवढ्या दिवसात उपाशी जातो नाही नाही ना, जेवायला वाढला सासूने. ती जेवायला आली कोण? माझी बायको. एवढा खून झालो, एवढा खून झालो, माझ्या आनंदाला काय पारावर उरलं बरोबर. मी जेवलो, कसा बसा जेवलो, आता बोलत झोपायची तयारी करूया. तर त्याच्यात ती सासू चुकली. सासू बोलते येऊन जावई झोपा. काय बोलतो सासून विचार हा बोललो की झोपा म्हणजे बोललो, बायको कुठे गेली माझी? मी शोधतोय, बायको नाही. झोपलो मग काय, थंडीचा महिना, अशी कांबरून घेऊन कडकडीत झोपलो. बरोबर. आणि रात्री काय झालं माहितीये? साखर आहे ना, हळू हळू माझ्या अशी खाली यायला लागली. ती खूप झालं. काय म्हण माझी बायको आली की काय असतं काय सांगू? एवढ्या दिवसात फक्त माझं तुला बायको तू अनुभवून आता कसं वाटतं मला? हळू 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 खाली यायला मी अरे कमरेच्या खाली आली. मी असं आनंदित झालो. तुला बायकोला पण आवड असेल ना, एवढ्या दिवसात नवरा आलाय तर त्याला मिठी मारावी. अरे कमरेच्या खाली आली, अशी कडकडवून मिठी मारली ना, अरे तो असा ओरडा लागला. अरे तो बघतो तर काय, त्या अक्षरचा कुत्रा. अशी सर्व माझी गंमत. काय बोलची बोल. हे जाऊ दे. बारा व्यवस्थित ठेव. व्यवस्थित ठेवा. हो आणि हो, आजपासून माझा कान मंत्र आहे का, कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, कोणत्याही घरात देवाची स्थापना करायची नाही. साऱ्यांनी या हिरण्यकश्यपूच्या नावाचा जप करा. प्रत्येकाने आपल्या घराघरात या हिरण्यकश्यपूच्या मूर्तीची स्थापना करा. भजती सदा मुखी हरिनाम गाऊन, ठरला जगी थोर कीर्ती लावून, आळविती गुण गाऊन, आळविती गुण गाऊन, तो त्या देह नारायण
नारायण नारायण. यावे यावे नारद मुनी यावे. देवलोकी देवलोकी काय हारावर आहे. नारायण नारायण. ते सांगण्यासाठीच तर मी इकडे धावत आलो. देवलोकी हाहाकार उडाला असेल नाही. या हिरण्यकश्यपूला घाबरून सारे भयभीत झाले असते नाही. या हिरण्यकश्यपूच्या नावाने कैलास पर्वतासह सारे जगात कापून आणले असते नाही. नारायण नारायण. सर्वच थरथर कापू लागले आहेत राजश्रेष्ठा. वा वा वा. या या असं माझ्या शेजारी बस. नारायण 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 नारायण. या नारद मुनी बसा. नारायण नारायण. पुष्कळ दिवसांनी अशा मऊ मऊ आसनावर बसतो. नारायण नारायण. बरं वाटलं. मला एक सांगा काय स्थिती आहे सर्व लोकांमध्ये. नारायण नारायण. राजा तुझ्या कपटच्या प्रखर तेजाने सारा ब्रह्मांड डळमळू लागला. देवदिकांचा प्राण तळमळू लागला. देवेंद्रला काही सुचेना. महेशाला तर जिवंत रानही रुचेना. शंकर शंकर कैलासवासी झाले आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. नारायण. काय काय ऐकतो आहे मी माझ्या कानाने. देवाची ही दुर्दशा. घाबरली उडाली. काय काय हा माझा प्रभाव. नारायण नारायण. राजा तुझा हा प्रभाव आधीच सर्व भूलोकांना कळून चुकला आहे. आणि श्री विष्णू माझ्या लाडक्या बंधूचा हिरण्यक्षणाचा वध करणारा तो प्रत्येक विष्णू. त्याचं नाव जरी निघालं तरी माझ्या तळपायची माझ्या अंगाचा हात गमवतो. ही ब्रह्मविना घेऊन माझ्या त्या वैराचं त्या विष्णूचं भजन करायचं सोडून द्या आणि या घटनेपासून माझ्या सामर्थ्याची स्तुती स्तोत्र आवायला लागा. नारायण नारायण. मोठा चमत्कार म्हणावा. राजा हा नारद तुझा भाट की जासूस. नारदच काय तर सारा देव ऋषी ब्राह्मण माझ्या पराक्रमाचे भाड बनले पाहिजे. आणि हे शुभवर्तमान सारा ब्रह्मांडाला सांगा. सारा देव दिकांना ऋषी महर्षींना ब्राह्मणांना नामशेष करण्याची नव्हे तर त्यांना त्यांच्या नावासकट नायनाट करण्याची प्रतिज्ञा माझ्या प्रमाणे प्रत्येकाने केली पाहिजे. नारायण नारायण. राजा तुझ्या या शुभवर्तमानाचं रहस्य माझ्या आता मठ्ठ मेंदूत शिरलं. हे दैत्यराज गणित. हे शुभवर्तमान सर्व लोकांच्या माथी मारून मी तुझ्या पुन्हा तुझ्या दर्शनाला येतो. आलंच पाहिजे कारण माझं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन. खरं आहे. राजा म्हणजे परमेश्वर अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे. नारायण नारायण. येतो मी. तोची हवे नारायण. 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 मी काय म्हणतो कसं भागणार पगार. महाराजांचा विजय असतो.
हे पूजा साहित्य घेऊन कुठे निघाला? ते म्हणजे देवाच्या पूजेला देवाच्या पूजेला? महाराजांनी यात नवलते काय म्हणतात? नवल? महाराज देवाला हा दैत्यराज आपले हाडवाले मानतो आणि त्याच्या दत्त राजाची धर्मपत्नी त्या देवाची पूजा मोठ्या भक्तीने करावी लागली. एकंदरीत प्रल्हादाच्या देवभक्तीची गुरुकिल्ली अठ्ठ राणी जवळच आहे म्हणायची. कोकण पांडित्य पुरेकर दो ह्या पंचाच्या पादून तू या दत्त राजाच्या पंचप्राणाला आग लावित आहे. या देवाला मारण्यासाठी हा नव्हे तर माझ्याच पंचप्राणाला विकारी घालून कर्णाला डंख मारायला हे काल संपत तू तयार केले आहे. या देवाला मारण्यासाठी हा नव्हे माझ्या या हिरण्य कश्यपूच्या अंतविधीचं अमंगल साहित्य घेऊन तू इथे उभे आहे. हा तुझा पंचावत्या आणि हे तुझा पूजा साहित्य. ह्यात काय केलं ते? शिव 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 पुन्हा तुझ्या तोंडात त्या शिवाचं नाव. शिव हो शिव, तो स्मशान वैभवाने सजलेला बैरागी शंकर, तो तुझा परमेश्वर. शांत हो. माझा परमेश्वर हा माझ्या समोरच उभा आहे. कोणता तुझा परमेश्वर? अमरत्वाचं वरदान मिळून ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांना मी माझ्या पायाशी वाकवला, तो हा दैत्यराज. आणि भूलोकांचाच काय तर सारा सप्त लोकांनी माझी परमेश्वर आहे सत्ता मुकाल्याने मान्य केली पाहिजे. आणि जर का तो कृती कोणी अमान्य करेल त्याला देशद्रोही राजद्रोही समजून गावच्या जागी ढाल केलं जाईल. शांत व्हा. आपण माझ्या पंचप्राणाचे प्रेमळ परमेश्वर. त्याच माझ्या सौभाग्याच्या सर्वेश्वराची भक्तिभावाने पूजा मांडण्यासाठी मी निघाले होते. Thank you.
माझी पूजा करायला तू निघाले होते. तुझ्या या पवित्र पूजेचा स्वीकार करायचा असतो. तुला मी मात्र पूजेची उदक पूजा म्हणून. पण त्याचं काय आता अभिमानाप्रमाणे हाच का आंधळा? तुला पाहिलं की सौंदर्याच्या सुवर्णाला सद्गुणाचा सुगंध लाभलेला असतो. साक्षात अद्भुत चमत्कारच मला स्पष्ट दिसला. माझ्या सौंदर्याची सद्गुणाची दोन पूजा पण आषाढी मी हुरहुरून जाणार नाहीये. पण तुमच्या सुंदरची सीमा स्वर्गाला भेटी म्हणायची. तो स्वर्ग मी माझ्या पायाखाली ठेवलेला. हा माझा सुद्धाचा स्वर्ग मात्र निरंतर माझ्या हृदयाची झगडून राहिला. प्रेमाचं नंदनवन बोल प्रल्हाद, ये बात अशी गोड मिठी मारलीस ना की बघ त्रिकोण सुद्धा मला ठेवणं वाचतं रे. प्रल्हादाची भेट आज नव्याने का होत आहे? राजवाड्यात आपल्या दर्शनासाठी रोज येण्याची आचार्यांची अनुज्ञा आहे. ते खरं, पण आचार्याच्या आश्रमात अध्ययनासाठी पाठवल्यापासून हा चंद्राचा तुकडा आज माझ्या दृष्टीस पडतो. आई, तुझ्या हृदयात मला कायमचा अधिष्ठान आहे. मी जरा तुझ्या दृष्टी दूर झालो, मग काय झालं? युवराज, मातेच्या मायेला ब्रह्मांडाचंही मोलून असतं. आईची खुळी माया आंधळी असते हेच खरं. राणी, प्रल्हादाचं अध्ययन नको का व्हायला? हे प्रल्हाद असा माझ्या शेजारी बस. बाबा, मी आहे तर ठीक आहे. तुमच्या शेजारी बसण्याची माझी योग्यता नाही. बाबा जवळ जा असं नाही म्हणू नये. माझ्या बाळाला ती नाही वयाच्या मनाने जास्त समजू लागलंय. प्रल्हाद, तुझ्या बुद्धिमत्तेचं कौतुक मी कोणत्या शब्दात करावं हेच मला कळत नाही. या बाळराजाचं बुद्धी तेज असामान्य आहे. दैत्य कुळात हा बाळराज बृहस्पतीचा उतरला आहे की काय असंच वाटतं. युवराज बोलायला लागले म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या चंद्रेंद्राच्या गोष्टी बोलतात. प्रल्हाद, हे सत्यनिष्ठेच्या पोकळ तत्वांतर तुला कोणी शिकवलं? बाबा, खरं बोललो तर तुम्हाला राग येईल. पण तुमच्या रागाच्या भीतीनं मी कुठंतरी कसं बोलतो. अनुभव हा सत्याचा जन्मदाता. बघ, मला सत्य तेच कळलं पाहिजे. सत्य आणि असत्य हा भेद मला या वेळेस समजू लागला नसता तर किती छान झालं असतं. बाबा, सत्य म्हणजे देव, धर्म, ज्ञान याचं एकरूप स्वरूप. ब्रह्मविद्या हीच खरी विद्या, बाकी जरा विद्येचा पसारा. एकंदरीत तो सत्यनिष्ठेचा श्री गणेशा गिरवला. सत्य धर्माचा ओम नमः शिकलास तर. बाबा, तेवढा माझा अधिकार कुठे आहे? केवळ एकच मंगळ शब्द मी शिकलो. काय? कोणता शब्द तो? ओम आदि नारायणा, ओम आदि नारायणा. उत्तम कोणत्या? ही विद्या शिकलास काय? आचार्य, आदिनारायणच्या गुणाचे स्तोत्र प्रत्यक्ष दैत्य सम्राटासमोर मुक्त कंठाने गाताना
तुम्हाला त्याच्या क्रोधाची काहीच कमी वाटत नाही. सत्याला बळ मारण्याचं काय कारण? पाहिलं तू उद्धटपणाचा उलट उत्तर ऐकलं. मुलगा प्रत्यक्ष बापाच्या तोंडावर दुरुत्तर करण्याचा उद्धट म्हणतो. याचा अर्थ काय? नारायण नारायण. महाराजुने कल्याणाला व महाराणीला देवभक्तीचा गुरुमंत्र देणारा तोच ना. नारायण नारायण. कुभाड, निव्वळ कुभाड. राजा, ही काय नवीन भानगड आहे? नारायण नारायण. दैत्य राजाच्या डोक्यात क्रोधाचा वारा संचारलेला दिसतो. नारायण नारायण. महाराजुने कसला विचार करताय? आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याची एखादी नवी शक्कल शोधून काढता की काय? नारायण नारायण. पण आता तो सारा मनू पालटला. राजा, सारे देव तुला शिव्या शाप देत आहेत. ते तुझे तोंड पुजारी आता तुझी प्रत्यक्ष तोंडावर तुझ्या बांधण्या इतके उन्मत्त झाले आहेत. हे अशुभ वर्तमान सांगण्यासाठी तर मी इकडे धावत आलो. नारायण नारायण. काय? अरे देव, माझी पाठ फिरतात मला शिव्याशाप देत आहे. आणि हे पहा आमचे आचार्य कावेबाद त्या दृष्ट देवाच्या भजनी लागून आमचा विश्वासघात करून त्या देवाचा पक्षपात करू लागले. राजा, कोण कोणाचा पक्षपाती? निर्मळ सत्य निरंतर निपक्षपाती असतं. राजा, सत्याचा लाभ देण्याला भविष्यकाळ सामर्थ्य आहे. शिपाई, कल्याणावर नीट लक्ष ठेवा. त्यावरील देवभक्तीचे सारे संस्कार नष्ट झाले पाहिजे. राजपुत्राच्या साऱ्या सुख सवलती आजपासून कल्याणाला मी बंद करत आहे. तुमच्या आणि तुमच्या कडक शिस्तीत वाटेल तसं वाजवण्याची मी पूर्ण मुभा देत आहे. ठेवून जा त्याला. त्या राजमार्ग व्हावं असं मला वाटत नाही. विजयच्या कष्टाने त्या राजमार्गाचा धडक केला. मला काळजी वाटते की देवभक्त प्रल्हादाची पाप्याच्या पोटी नारायण नारायण. आचार्य महाराज, ते काही असो, पण हा विषय सोडला असता आणखी काहीतरी विषय तुमच्या मनात सतावत आहे. त्यामुळे तुमच्या मुखकमलावर असा उदासपणाचा भाव दिसतो. काय करावं काही सुचत नाही. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने हिरण्यकश्यप अमर झाला आणि आता तो स्वर्गावर स्वारी करून साऱ्या देवाला बंदिवाद करणार असा पण मांडला आहे. नारायण नारायण. कैलासपते शिवशंकरा, तुझ्या त्या कैलास पर्वताची आता गय नाही. श्री विष्णू आदी नारायणा, तुझ्या त्या शेषाचीही धडगत नाही. आणि ब्रह्मदेव तर मागचा पुढचा विचार न करता वर दोन मोकळे झाले. पण त्यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे की त्यांच्या त्या पांढऱ्या दाढीची धडगत उरणार नाही. मला वाटतं हिरण्यकश्यपूपुढे देवांचं काहीच चालणार नाही. कारण त्या त्रिभुवनात ना देवांकडून ना मानवाकडून असा अमरत्वाचा वर प्राप्त झाला आहे. आपल्या बुद्धी कौशल्याची गरज आता हिरण्यकश्यपूने दाखवायला सुरुवात केली आहे. नारायण नारायण. म्हणजे दैत्य किती ताकदवान आणि घमेंडखोर आहेत हे देवांना दाखवण्यासाठीच त्याला मगरुरी चढली आहे. अंतर्ज्ञान पाहिला असता सारे देवगण ऋषीगण क्षीरसागरी जाऊन श्री विष्णूची आराधना करून त्या दैत्यांच्या संकटातून कशी सुटका करून द्यावी याची विनंती करीत आहे. नारायण नारायण. करू दे, त्या देवांनाही करू दे. कुठलाही कसलाही विचार न करता वर देतात. केली भक्ती दिलावर. देवांवर संकट पडलं की मग विष्णूला धाव घ्यावी लागते. विष्णू तरी किती धावपळ करणार. आचार्य नारद मुनी, चला रंगमालिक चला. काय झालं काय आचार्य, महाराजांनी फोन केला आहे. कढईमध्ये तेल गरम करून त्या तेलाला कड काढून त्या तेलामध्ये
तर तेलामध्ये माझ्या लाडक्या प्रल्हादाला सोडणार आहे. अनर्थ, भयंकर अनर्थ. आचार्य, नारदपणे माझ्या बाळाला त्या कढईमध्ये सोडलं नंतर ते प्रल्हाद म्हणून कोणाला हाक मारू, मला प्रल्हाद म्हणून कोणाला हाक मारू. नारायण नारायण. दयालू, तुझी चिंता व्यर्थ आहे. भक्तीच्या संरक्षणाचा सर्वतोपरी भार शिरावर घेण्याला तो आदिनारायण समर्थ आहे. ते काही असू दे, पण तुम्ही चला माझ्या भाषेला वाचवा. चला आचार्य या. चला. महाते तेल गरम झालं आहे का? तू सुद्धा पहा, ते तेल गरम झालं आहे का? टाका टाका त्या प्रल्हादाला कढईत टाका. हे भक्तीचा भार थंड करणार. महाराज, माझ्या मुलाला काय करा? नारदपणे हात घेतो. काय चाललं काय? हे गरम आहे की नाही? मला गरम होतं. मला थंड झालंय. बंद करा, बंद करा त्या आदिनारायणच्या नावाची अमंगल होती. एकदम बंद करा. तंदुरो, त्या सावलीचा देखील मला स्पर्श नको आहे. महाराज, हे युवराजकडे पळून आले. महाराज, हे मंदिर बघा, तिसरी विष्णू मूर्ती. सेवक माझ्या मस्तक सुन्न सुन्न होत आहे. या काटाची काळी करणी पाहून दैत्यकुळाची प्रतिष्ठा पायदळी तुडवणार की काय? हा काटा माझ्या हाडवायचा माझ्या पोटी जन्माला आला नाही ना? काही नाही राजा, हा तुझा हाडवेळी नव्हे तर तुझ्या मुलाचा उद्धार करता प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या पोटी जन्माला आला आहे. हा काटा परमेश्वर? मी कोण? आचार्य, ब्रह्मपदाची प्रौढी मिरवता, ब्रह्मपदाची प्रौढी मिरवणार खमेंडकर मूर्खाला हा घट्टाचा राजा आपल्या गुरु मानत असतो. आजपासून तुमचं आचार्यपद आम्ही काढून घेत आहोत. उन्मत्त राजा, या दैत्यगुरूच्या पदाचा आणि तुझ्या गुलबी सत्तेचा विषारी पाश हा आचार्याचा जुगार उदात आहे. कुठे निघाला? आजपासून तुम्ही आमचे बंधुवान आहात. सबाई, आचार्याला बंधुवान करा आणि का कुठे जाऊन द्यावा. बाबा, आचार्यांना सोडा, त्यांच्यावर दया करा. गुरु, त्यासारख्या पोराढोराच्या शांतपणाची शिकवण त्या दात्या गुरुला नको आहे. युवराज माझ्यासाठी दयेची भीक या राक्षसाजवळ मागू नका. तो दीनदयाळनाथ परमेश्वर. कोणता तुमचा परमेश्वर? या दगडधातूच्या मूर्तीतच ना विष्णूची, ही माझ्या वैराची मूर्ती विच्छिन्न विच्छिन्न करून टाकतो. या अशा दगडधातूच्या मूर्तीत कोणता देव गडी मारून बसलाय तेच मी पाहतो.
देव म्हणणाऱ्या जातीवंत जिवंत दगडात नाही. या विष्णूच्या मूर्ती सकट हे मंदिर सुद्धा मी उद्ध्वस्त करून टाकणार आहे. महाराज महाराज हे सुंदर तंत्रमंत्र विशेष पावलं असं कुणाला वाटेल? मला या सुंदर मंदिरात आणि आमच्या परमेश्वराची महाराज आपली स्थापन करू. काय भक्तिभावाने पूजा पण करू. देव मंदिरात दैत्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. होय, अशा सुंदर मंदिरातून जागोजागी त्या दैत्य राजाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाले आणि ब्रह्मा विष्णू महेशांच्या त्या देवांच्या दगडी मूर्त्या त्या मंदिराच्या पायऱ्यावर जमिनीशी दखायला पाहिजे. बाबा, एक पावलं एक पुढे टाकू नका. या प्रल्हादाच्या प्रेताच्या पायगड्यातूनच तुम्हाला या मूर्तीचा भंग करावा लागेल. पुढचा गोळा आडवा आला तर त्यालाही कापून टाकावं लागेल. सांगा बाबा, आपल्या लाडक्या पुत्राच्या मानेवर शस्त्र चालवा. का तुमच्या हाताला असा कंपाला सुटला? पुरा माझे मस्तक वेगळे करण्याची तुमच्या हातात हिंमत नसेल तर आणा बाबाची तलवार. पितृदेवाच्या पुत्रचंद्राच्या पूजेला मी माझा शिरकमळ माझ्या हाताने सादर करतो. पुरा माझ्या क्रोधाची कसोटी पाहू नकोस. उगाच मरणाचा पाश असा गळ्यात अडकावून घेऊ नकोस. माझ्यापासून तुझं आणि या तुझ्या देवमूर्तीचं संरक्षण होतं. शिवबाळाला आदरपद देणारा तोच करणारा परमेश्वर त्याला कंठ आणला. आणि हा ईश्वर श्रद्धेचा हा पहा तलवारीचा एकच बाण. जगदीपाती, दैत्य सम्राट राजा धीराज हिरण्यकशिपू प्रल्हाद माझा परमभक्त आहे. तो निर्दोष असून त्याचा भक्तियोग त्रिगुणात तारणार आहे. त्याचा वेद छल मांडून आपली शक्ती तू सिद्ध करून घेऊ नको. आज साक्षात ईश्वरच अंश आहे. एवढंच हार्डवेअर मांडून तू स्वतः सहार करून घेऊ नको. ऐक पापी माणसा, परमेश्वराची ही आकाशवाणी आहे. उद्ध्वस्त करा घेऊन येतील वादळे. अशी काय वादळ आम्ही सातारावर पेरले आहे आणि परमेश्वराच्या आकाशाने. आणा आणा ती मूर्ती. लाथेच्या एका ठोकरीने त्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडवून टाकतो. घराला परत ठेवून येते. हरारं, काय हा भयंकर प्रसंग. सच्चिदानंद नारायण घे तुझ्या त्या देवाचं नाव. काय चमत्कार आहे? पहिल्या कसं पण? अरे तू देवाला हात लावायला गेलास, त्या विष्णूला हात लावायला गेलास, पडणार झाडवा. तुला कसं आहे? बरोबर आहे. आता काय बोलतोय महाराणी आहे का? महाराणीचं पण आहे. नारद मुनी पण इकडे गेलेला आहे. तो गलजाला. आपल्याला काय आपण पावा करत राहायचा. नारद येऊ दे. बघा दुनियामध्ये महागाई वाढली. बघा दुनियामध्ये महागाई वाढली. बघा कुठवर चाललंय. अहो बघा दादा डोंगरी वाढली. अहो बघा दादा
लग्न झाले हे नारळ घेऊन इकडे येताना माहिती नाही. मी नाचणी करते चमत्कार ऐकलात ना? नारायण नारायण ऐकला तर प्रल्हादाचं संरक्षण करायला प्रत्यक्ष श्री विष्णू प्रगट झाला म्हणता. अहो तलवार पंखून गेली. या चमत्काराचाच मला मोठा चमत्कार वाटतो. नारायण नारायण. गेलो तात्काळ बेशुद्ध पडलो. नारायण नारायण काय म्हणता? म्हणजे एकंदरीत तुम्ही कधीच त्या प्रसंगी शुद्ध नव्हता म्हणायचं. देवाने दाखवलेले चमत्कार खरोखरच आहे म्हणावे. नारायण नारायण. असले कपाळाचे चमत्कार देवाने हा धूर्त देव बाजार मांडला आहे. दुसरं काय? नारायण नारायण. राजा तुझी चमत्कारीची विंगी मोठी चमत्कारी आपली तर बाबा बुद्धीच गुंगल आली. नारायण नारायण. मूर्खाची आंधळी बुद्धी अशी सहजासहजी सरळ मार्गी लागत नसते. अगदी अक्षरशः खरं बोललात. महाराणी तळघराची हवा पाहत आहे. प्रल्हाद देखील नजर करत आहे. आणि तसाच तो आचार्य मूर्ख खेरडा तो तर राजेशाही बंदिवासाचे सोहळे बघत आहे. बाई जा प्रल्हादाला घेऊन या. घेऊन येत हो. त्या आचार्य खेड्याला देखील माझ्यासमोर हजर करा. आज या सर्वांचा शेवटचा निकाल लावायचा आहे. आणि त्यानंतर विष्णू सहित सर्व देवांना मी बंदिवान करणार आहे. आज आम्ही स्वर्गावर स्वारी करण्यासाठी निघणार आहोत. त्यानंतर विष्णू सहित सकाळ सारा देवांना आम्ही बंदिवान करणार. हीच महाची महत्वाकांक्षा. नारायण नारायण. स्वर्गावर स्वारी कल्पनाच मोठी बहादुरीची आहे. कल्पना नव्हे तर कठोर सत्य आहे. 3 दिवसात तिन्ही लोक जिंकण्याची आमची प्रतिज्ञा आहे. नारायण नारायण. अरे अरे प्रल्हादाच्याच पायी हा सारा अनर्थ अट्टहास. महाराजुने आमचा वळ विरोध आता पृथ्वीवरच्या प्रल्हादापुरता उरला नसो. त्याचा विस्तार 5 स्वर्गाच्या सीमेपर्यंत विडला आहे. विष्णू प्रल्हादाचा तो कैवारी विष्णू तो आमचा खरा वैरी आहे. प्रल्हादाचं केवळ निमित्त. प्रल्हादाचा तो परमेश्वर तो आमचा खरा वैरी आहे. तुमचा हा दुष्ट संकल्प कधी स्थितीला जाणार नाही. त्या आदिनारायणापुढे देव विकासही काय चालत नाही. तिथं तुमचं काय चालत नाही. ज्याच्यापासून तुझीच काय साऱ्या दैत्यकुलाची उत्पत्ती त्या ऋषी ब्राह्मणांना निर्धारण करण्याची तुझी अघोरी आकांक्षा. धिक्कार धिक्कार असं तुझा. अरे माझा अंत होईल तसा होईल. आणि यावेळी तू मात्र माझ्या क्रोधाचा अंत पाहते. भारतने हा तुम्ही देखील याला हद्दपार करा. राजरोयाचा खेळ मांडणाऱ्या उन्मत्त चांडाळाला या सीमेपासून हद्दपार करा. आणि अरण्यातील हिंद्र स्वपदांच्या सानिध्यात त्याला आपल्या शेष आयुष्य गंडी द्या. तुझ्यासारख्या दैत्यांच्या संगीत मारण्यापेक्षा अरण्यातील जीवन शतपटीनं सोयीस्कर. या 2 पायांच्या स्वापदांपेक्षा ती अरण्यातील स्वापदे फार भयंकर खास नाहीत. घेऊन जा. काय आवाज आहे हा? मी नाही येत बाबा. आज या भयान अरण्यात इथे राहण्याची तुमची तयारी आहे ना? का नसणार? जगात माणूस जन्माला येतो तो एकटाच. आणि अखेर जगात जातो तोही एकटाच.
माझे सवंगडी वाटतात. मी तयार आहे. तुम्ही कशात तिथे मारणार? युवराज, या हिंसक वापराकडून तुमच्या अंगाचे तटके काढणार आणि या अरण्याला चौफेर आग लावून या भडकलेला आगीत तुम्हाला अजून काढला आणि महाराजांनी हैराण केल्यानंतर तुमचा जन्म याचा गडबड करणार. हे बाळ हत्तीचे पातक. कोण? आचार्य? होय, तोच मी. शिपाई, माझा प्राण घ्या, पण या बाळाला जीवन द्या. या ना, आवाज कुठला येतोय? आणि छान कुठलं येतोय? आणि तो काय? त्या सापडाला अरे, पण तुझ्या मरणाचे 5 संदर्भ येत आहेत. तुला अजिबात हेच मदत नाही. मला मुळीच काही वाटत नाही. त्या देवाला तुमचं प्रेमानं स्वागत करायला प्रसाद येतो काय? नारायण 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 ओम आदि नारायण छान मला वाटते. शिपाई, परमेश्वराच्या प्रभावाची प्रचिती आता तरी तुम्हाला पटली ना? परमेश्वराच्या दैवी शक्तीपुढे तुमच्यासारख्या शक्तीचा काय पाठ? माझी कमी पाहिजे त्या दैत्याची राणी पहा. आल्या येरडा या पोट्याची मस्तक हरवणी करूया. हरवणी का करतो? मारो. कोण मारतंय? आल्या सर्व पुढे काय बोलतोय आता? याला पण मारो. त्या पोट्याचं मस्तक हरवणी करू. महाराजांच्या आज्ञा पालकांना परत नंतर पाठवत. हे माझ्याकडे काही जमणार नाही. आल्या तुला करायचं तर तूच कर, पण हे हा मी करणार नाही. आल्या तू माझा ऐकत नाहीस? काय मी थांब. याचा धडा लावल्यानंतर तुलाही मरण्याच्या वाटेत लावतो. नको. हात ठेवत राहा. सेवक तुमच्या अनाथ लेकराची आई तुमच्या सोबत माझ्या बाळाची भीक मागत आहे. तुमची इच्छा असेल तर या बाई लेकराच्या पाण्यावरून एकदम शस्त्र चालवा, पण अशी गाय वाटवाची टाकाटूक करू नका. आई, माझ्या मरणाला मी विश्वास ठेवला नाही. रडू नकोस ना. शिपाई, आईची आठवण भेट झाली. माझी इच्छा पूर्ण झाली. आता विचार मला डोळ्यावर लोटून द्या. आई, बाळा असं नको ते अभद्र बोलू. शिपाई, माझ्या बाळावर दया करा. तुमच्यावर असा प्रसंग ओढवला असता तर तुमच्या प्रेमळ मातेला तुमच्या प्रेमळ मातेला कोणत्या डोळ्यांनी पावला असता. आता मेलेलं होतंय किंवा मातेच्या आंबट्याने जिवंत झाले. आणि सगळं पावलाला क्षमा करा आणि सगळं क्षमा करा. परमेश्वराची करुणा सेवक, हा माझा बाळ प्राण आहे. शिवराज आमचाही प्राण आहे. या युवराज, हा आमचा पूर्ण प्रजेचा परमेश्वर की असा अखंड हृदयाशी अखंड निरंतर ठेवा. हा हा हा, दुष्ट दैत्याचा दयाळू देव झाला.